कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे बघ दादा, मला माहिती आहे की मुलींच्या बाबतीत माझा ट्रॅक रेकॉर्ड खराबच आहे। म्हणजे मुलींसोबत टाइमपास करणं, त्यांना फिरवणं ह्याचसाठी ओळखला जातो मी अजून। मी ना ह्या बाबतीत रादर कुठल्याही बाबतीत कधीच सिरियस नव्हतो, कारण त्यावेळेला माझ्या आयुष्यात जी लोक होती ना त्यांना मी फक्त प्रीतम किर्लोस्कर म्हणूनच हवा होतो। पण ना जेव्हापासून पारू माझ्या आयुष्यात आली आहे ना, लाईफ फ्लिप झाली आहे 180 डिग्री। म्हणजे इट्स लाईक फ्लिप। तुला माहितीये, अजूनही माझ्या फोनमध्ये 100 मुलींचे नंबर आहेत। अजूनही मी कोणाला मेसेज केला ना तर कोणी इथे येईल टाइमपास करायला, फिरायला, गप्पा मारायला, काही। पण जेव्हा माइंड मध्ये काय सुरू आहे ते बोलायची वेळ येते ना, किंवा मन मोकळं करायची वेळ येते ना, तेव्हा फक्त 2 नावं आठवतात, एक तू आणि एक पारू। पारू माझ्या आयुष्यातली ती व्यक्ती आहे ना जी आईसारख्या माझ्या चुका पाठीशी घालते, वडिलांसारखं माझ्यावर रागवते आणि वेळ प्रसंगी भावासारख्या 2 कानाखाली मारला ना तरी काय वाटणार नाही यार मला। पारू माझी फक्त एक नितळ आणि प्रामाणिक मैत्रीण आहे, आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याच नजरेने मी तिच्याकडे बघू शकत नाही यार। आणि तिच्यासोबत जेव्हा त्या अजयने असं काहीतरी केलं ना, आय लॉस्ट इट दादा, आय लॉस्ट इट। आणि म्हणून मी तुझ्यावर चिडलो। आय एम सॉरी प्रीतम, प्लीज शांत हो। मोठा झालास रे। खरंच मी नोटीस करायला हवे होते हे सगळे बदल। पारू आल्यापासून तू कधी कुठल्या पार्टीला गेला नाहीयेस। तुझ्या मुलींसोबतचे कित्येक फोन कॉल्स बंद झालेत। ओव्हरऑल खूप बदल घडले तुझ्यामध्ये, आणि हे सगळं फक्त एका शुद्ध मैत्रीमुळे घडत असेल ना तर खरंच खूप कौतुक वाटतं मला तुमच्या मैत्रीचं। आय एम प्राऊड ऑफ यू ब्रो, आय एम रिअली प्राऊड ऑफ यू। आणि ट्रस्ट मी, आई बाबांना जेव्हा हे कळेल ना तेव्हा त्यांनाही तुझा खूप अभिमान वाटेल। खरंच। पण पारू ती ओके कधी होईल? प्रीतम, तिला थोडा वेळ दिला पाहिजे, मग बोलूया आपण। शांत हो। काय करतोय तुम्ही? मला सोडा, तुम्ही सोडा, मी त्याला नाही सोडणार। अरे माझ्या पोरीच्या आयुष्याची खेळतो म्हणजे काय? तुम्ही सोडा, तुम्ही सोडा, तुम्ही सोडा। वाह, तो राक्षस गेला पळून। आदित्य सरांनी त्याला चांगलाच प्रसाद दिला। तेवढ्याच्यानं काय होतंय? अरे पळून गेला असाल ना तरी पातळातनं शोधून काढीन त्याला। माझ्या पोरीच्या अंगाला हात लावला त्याने, त्याचा जीवच घेईन मी। मला फासावर लटकवलं तरी बेहत्तर। तुम्ही मला सोडा, तुम्ही मला सोडा। दादा, काय बोलताय हे? तुम्ही फासावर गेलात तर पारू आणि गणिकडे कोण बघणार आहे? त्याच्या पापाची शिक्षा त्याला नक्की मिळेल। स्वतःला आता माफ कर सुमन, माझ्या हातनं फार मोठा गुन्हा घडता घडता राहिला। मी तुझ्या पोरीला नाही सांभाळू शकलो। मला माफ कर। बा, मी तुला सोडून कधीच कुठं बी जाणार नाही। कुठे जाशील तू?
मीच तुला माझ्या नजरेपासून लांब होऊ देणार नाही आता. तो प्रीतम तिकडे पोहोचलाच कसा? सांगितलं होतं ना त्या दोघांना व्यवस्थित कंट्रोल करायला. तोंडावरून मूर्ख दिसतेसच तू, तर म्हणून प्रत्येक वेळेस सिद्ध करायलाच पाहिजे का? आणि लक्षात ठेव, माझं लग्न स्टेकवर या. लवकरात लवकर काय ते सॉर्ट आउट झालं पाहिजे. मला का बोलतेस तू? हा जो प्लॅन केला हा माझा होता. कोण तो कुठला अजय, त्याला तू हँडल करणार होतीस ना? हे असं हँडल केलंय. एक साधी मोलकरीण सांभाळता आली नाही त्याला. आणि सगळ्यात महत्वाचं, तो आदित्य तिकडे पोहोचला, त्यात माझी काय चूक आहे ग? चुप्पेड. आयुष्यात कधीतरी स्वतःच्या मेंदूचा वापर केलायस का तू? दिशा, एक काम धड जमत नाही तुला. त्या अहिल्या आंटी आहेत ना, त्या बरोबर तुला तुझ्या लायकीत ठेवतात. तेच करेक्ट आहे. आणि खरं तर तुझी या बंगल्यात झाडू मारणे इतकी पण लायकी नाहीये, तेवढं पण स्टेटस नाहीये तुझं. आणि तू स्वप्न काय बघतेस? अहिल्या देवी किर्लोस्कर बनायचं. माय पोट. अहिल्या देवी किर्लोस्कर बनते. आता तो अजय कसा सापडणार नाही याची मी व्यवस्थित काळजी घेईनच, पण ते खोटे आई बाबा कसे नाहीत सापडणार हे मी बघते. ए बाई, पास. हा पास. तुझा नसलेला मेंदू अजून जास्त नको वापरूस. तू जर त्या दोघांना परत एकदा भेटलीस ना, तर लक्षात ठेवा, माझ्या मम्माला सांगितलंय ती अपडेट घेते त्यांचा. बरोबर काय तो बंदोबस्त पण करेल. आणि तोपर्यंत तू गपचूप घरात थांबायचं, कळलं? तोंड बंद ठेवायचं एकदम. नाहीतर काय काय करणारस तू? नाहीतर वाट लावून टाके ना मी तुझी. तू माझी वाट लावणार? ऐक हा, नीट बोलायचं माझ्याशी. मी मोठी आहे तुझ्यापेक्षा. हे मोठी आहे मी. माय फुट. तुला तुला एकेरी बोलते ना, तीच लायकी आहे तुझी. खरं तर तुझ्या नावात किर्लोस्कर लागलं ना, म्हणून तुला आतापर्यंत एवढी व्हॅल्यू दिली, एवढं अटेन्शन दिलं. अदरवाईज तू म्हणजे ते डस्टबिन्स असतात बघ, ज्यात आपण कचरा टाकतो, किंवा गार्डन मध्ये बघ ते फ्रॉग्स असतात, ते तोंड वर करून त्याच्यावर लिहिलेलं असतं की मी कचरा खातो. दॅट फ्रॉग इज यू. तुला तर ना मी लग्न झाल्यावर व्यवस्थित सरळ करेन, पण तोपर्यंत तोंड बंद ठेवायचं. आणि माझ्या अगेन्स्ट जर चुकून सुद्धा जायचं ट्राय केलंस ना, तर वॅनिश करे ना मी तुला, गायब. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.